शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड पुन्हा वादाच्या भोवऱ्यात. निकृष्ट जेवणाच्या मुद्द्यावरून मुंबईतल्या आमदार निवासातल्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण. सत्ताधाऱ्यांसह विरोधकांकडून कारवाईची मागणी. संजय गायकवाड हे शिवसेनेचे नाही तर ते एसएनसी गटातले. उद्धव ठाकरेंचा निशाणा. तर मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न असून मोठं षडयंत्र रचल्याचा ठाकरेंचा आरोप. विना अनुदानित शिक्षकांचं आंदोलन स्थगित. यापुढे शिक्षकांच्या पगाराची तारीख चुकणार नाही. गिरीश महाजनांच्या आश्वासनानंतर शिक्षकांचं आंदोलन मागे. मध्यंतरीच्या काळामध्ये 2.5 वर्ष तुमचं सरकार होतं. त्या सरकारच्या काळामध्ये फुटकी कवडी तुम्ही दिली नाही यांना. फुटकी कवडी. महाविकास आघाडी सरकारनं विनाअनुदानित शिक्षकांना निधी दिला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीच्या नेत्यांवर घणाघात. मराठी माणूस भरडला जात असेल तर आम्ही काय नतद्रष्टासारखे भांडत बसू? आम्ही मिटवून टाकली भांडणं. मराठी माणसाच्या मुळावर येईल त्याला मुळासकट उखडण्यासाठी आपण आणि राज ठाकरे एकत्र आलो. उद्धव ठाकरेंचं विधान. मीरा भाईंदरचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली. मनसेच्या मोर्चाला परवानगी न दिल्यानं बदली झाल्याची सूत्रांची माहिती. तर निकेतन कौशिक मीरा भाईंदरचे नवे पोलीस आयुक्त. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून विधानसभेत जनसुरक्षा विधेयक समितीचं प्रतिवृत्त सादर. राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी विधेयकाचा मार्ग मोकळा. उद्या विधिमंडळात सरकार मांडणार जनसुरक्षा विधेयक. मराठवाडा विद्यापीठातील उपकुलसचिव हेमलता ठाकरे यांचा आत्महत्येचा प्रयत्न. सुसाईड नोटमध्ये कुलगुरू विजय फुलारी आणि कुलसचिव प्रशांत अमृतकर यांच्यावर गंभीर आरोप. आणि विदर्भाला मुसळधार पावसानं झोडपलं. नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडाऱ्यात जोरदार पाऊस. अनेक भागात पूरस्थिती. बोटीच्या माध्यमातून नागरिकांचं रेस्क्यू.